राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या कीर्तीचक्र प्रदान सोहळ्यात संपूर्ण देशाला भावुक करणारा क्षण अनुभवायला मिळाला. अकोल्याचे शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र स्वीकारताना त्यांच्या आईचा अश्रूंचा बांध फुटला आणि राष्ट्रपतींनीही मायेचा हात देत त्यांना धीर दिला. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित रक्षा अलंकरण सोहळ्यात अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांविरुद्धच्या चकमकीत अतुलनीय शौर्य गाजवत प्रवीण जंजाळ यांनी मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिले होते. हा सर्वोच्च सन्मान स्वीकारण्यासाठी त्यांची आई शालू जंजाळ आणि वडील प्रभाकर जंजाळ राष्ट्रपती भवनात उपस्थित होते. मोरगाव भाकरे येथे त्यांच्या राहत्या घरी अकोला न्यूज नेटवर्कने भेट दिली असता त्यांचे अश्रू अनावर झाले. त्यावेळेस भरती झाला, मग घरी मी आला तो बाबाने मी भरती झालो, असं झालं तसं झालं. मग मी आता देशाची भावना विचारली की बा देशप्रेमी म्हणजे आहे का नाही. मग मी त्याला विचारलं, बाबू म्हटलं आपण कुठे राहतो. तो म्हणजे आपण बागात राहतो. त्याला बाग कुठे आहे. बाग म्हणजे मोरगावात आहे. त्यातलं मोरगा कुठे आहे. तो म्हणजे अकोला जिल्ह्यात आहे. त्यातलं मग अकोला जिल्हा कुठे आहे. तो म्हणजे महाराष्ट्रात. त्यातलं महाराष्ट्र कुठे आहे. तो म्हणजे हिंदुस्थानात आहे. यातलं हिंदुस्थान कुठे आहे. तर प्रवीण म्हणे हृदयात आहे म्हणे मला हिंदुस्थान. म्हणून फडणवीस साहेबांनी मला हे विनंती आहे, आपण घरातल्या माणसा नाटकची दखल घेतलीच पाहिजे. त्यांना बावनकुळेच आहे, फडणवीस आहे, एवढीच माझी इच्छा आहे. पुरस्कार स्वीकारताना मुलाच्या आठवणींनी व्याकुळ झालेल्या शालू जंजाळ यांचा अश्रूंचा बांध फुटला. त्या भावनिक होऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागल्या. या प्रसंगी राष्ट्रपतींनीही प्रोटोकॉल बाजूला ठेवत वीर मातेला आपुलकीने धीर दिला. या हृदयस्पर्शी क्षणाने संपूर्ण देश भावुक झाला. दरम्यान मुलाच्या शौर्याचा अभिमान असल्याचे सांगतानाच त्यांच्या स्मारकाचे स्वप्न अद्याप अपूर्ण असल्याची खंतही वीर मातेने व्यक्त केली. माझी भावना एकच होती की माझ्या मुलाचं स्मारक झालं पाहिजे. माझा मुलगा मला जिंदा दिसला पाहिजे. मला येता जाता माझा मुलगा मला गावात नाही दिसलाच पाहिजे, असं माझी भावना आहे. माझ्या भावनाला दाटून आले की माझा मुलगाच नाही इथं. मला हे आई देऊ राहिल्या माझा मुलगा माझ्या जोड, पण माझा मुलगा मला जिंदा दिसला पाहिजे. माझ्या गावातनी स्मारक बांधलं पाहिजे. मला येता जाता दिसला पाहिजे माझा मुलगा जिंदा. मला हेच माझी मागणी होती. काळजी करू नको, मी तुला सर्व काही दाखवीन. तू बायाचा विचार करूच नको. तुला मी जती नाही तती नेईन. तू फक्त आई शांत राह. तुला कुठेच त्रास देईन नाही. तू लय कष्ट केले, लय आम्हाला पुढे घातलं. लोक भावाले लय चांगलं काम केलं. मी तुला दाखवी नाही. तू काहीच बायाचा विचार करू नको. आपण गभीरतून पुढे चाललो आहे. आपली खायची सोय लागे नाही.